फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. तर आत्ता सध्या आयोगाचं तुम्हाला असा प्रकार माहीत असेल की सध्या जो मुद्दा गाजतोय त्या मुद्द्यावर ते करंट अफेअरला हमखास क्वेश्चन विचारणार. तुम्ही ह्या आधीचे पण PYQ बघा फ्रेंड्स. जे करंटला टॉपिक चालू असतात आणि जे करंटचा मुद्दा गाजतोय आणि त्या म्हणजे काहीतरी असं त्या मुद्द्यात काहीतरी असा स्पेशल असतो ज्याने की आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूटला आपल्याला घटनादुरुस्ती वगैरे करावं लागते आणि तो बिल पारित करण्यासाठी आपल्याला संसदेत मांडावा लागतो आणि सगळ्या प्रतिनिधींचा त्यात बहुमत लागतो. तर फ्रेंड्स, आपण तुमच्या ज्या कमेंट्स वगैरे वाचल्या मी आणि अति महत्त्वाचा जो टॉपिक आहे हा 130वी घटनादुरुस्तीचा, ह्यावर आपण आज ही PPT बघा आणि ह्याच्यावरच आपण आज व्हिडिओ घेतला आहे. तुम्हाला मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने फक्त क्वालिटी बेस बरं का, पुस्तकासारखं क्वांटिटी नाही. पुस्तकात भरभरून क्वांटिटी असते. मी तुम्हाला आधीपासून म्हणत आलो आहे की आपलं नोट्स फक्त कसे असणार, क्वालिटी. तुम्हाला हे 10 पॉईंट देणार मी आणि कॉन्सेप्च्युअल आणि ह्या पिक्चरनी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि इकडे डाटा तुम्ही फक्त एवढं करून जा. तुमचे अमेंडमेंट बिल 130वर कोणते पण क्वेश्चन येऊ द्या, तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. तर चला फ्रेंड्स, मग आपण आपल्या व्हिडिओ स्टार्ट करू. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहू. ह्या बिलचे उद्देश काय होता, कोणी मांडला. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम ह्याची जी प्रस्तावना मांडली ती संसदेत 20 ऑगस्ट 2025 रोजी जे आपले भारताचे गृहमंत्री आहेत जे अमित शहा, त्यांनी हा बिल मांडला. आणि त्यांचा उद्देश असा होता की ह्या बिलचा असा उद्देश आहे की जे गंभीर गुन्ह्यात तुरुंगवास झालेल्या मंत्र्यांना पदावरून दूर करणे आणि त्यांना पदावरून वगळणे. तर त्याचा कसा असा हे होता क्रायटेरिया की विधेयकाची मुख्य तरतूद काय होती फ्रेंड्स, की जर मंत्री प्राईम मिनिस्टर असो, CM असो वा मिनिस्टर असो, नाहीतर MLA असो, कोणी पण असो, आणि मंत्रिमंडळ कोणता पण असो, कनिष्ठ वरिष्ठ. तर फ्रेंड्स, असं तरतूद करण्यात आली की जर गंभीर गुन्हा असेल आणि ते 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल, नाही तर 10 वर्षापर्यंत, तर सतत 30 दिवस जर ते तुरुंगवासात असले म्हणजे जेलमध्ये असले, तर त्यांचे आपोआप जे पद आहेत, संविधानिक पद आहेत त्यांचे, ते आपोआप रद्द होणार फ्रेंड्स. तर ते प्राईम मिनिस्टर असो वा CM असो. नंतर पॉईंट नंबर 3मध्ये पाहू आपण. तर 3 या कोणकोणत्या कलमामध्ये बदल करण्यात आले बघा आणि बदल करणार आहेत. आता हे सध्या बिल आहे बघा, हे 130 जे अमेंडमेंट बिल आहे ना, ज्यावेळेस त्याच्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी होईल त्यावेळेस ते कायद्यात रूपांतर केलं जाईल त्याच्या. तर आर्टिकल 75मध्ये जे केंद्राचे मंत्री त्यांच्याबद्दल तिथे बदल करण्यात येईल. नंतर आर्टिकल 164 राज्य मंत्रिमंडळ. तुम्हाला आयोग मॅच द फॉलोइंग पेअरमध्ये मला वाटतं ह्याच वर्षी GK मध्ये हा क्वेश्चन विचारू शकतो. नंतर आर्टिकल 239A मध्ये दिल्ली सरकार व पुदुच्चेरी सरकार हे युनायटेड टेरिटरी व जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतूद राहील बघा. तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा आणि हे नोट्स PPT तुम्हाला मी लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देतो. व्हेरी IMP बघा. नंतर त्यांची वगळण्याची प्रोसेस कशी बघा. त्यांना जर केंद्रातले मंत्री असेल तर ते राष्ट्रपती हटवतील, कोण PMच्या सल्ल्यानुसार, पण राष्ट्रपती प्राईम मिनिस्टरला पण हटवू शकतो, त्याच्यात नमूद आहे. नंतर राज्यात जे राज्याचे राज्यपाल आहेत ते राज्यातील मंत्र्यांची CM म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांची सल्ल्यानुसार त्यांना हटवण्यात येईल. नंतर हे म्हणजे किती दिवसाची प्रोसेस आहे काय, तर 31 दिवसानंतर आपोआप हे पद रिक्त होईल. म्हणजे जर प्राईम मिनिस्टर असो वा मुख्यमंत्री असो, जर त्यांनी आपल्या पदीचा राजीनामा नाही दिला, नाहीतर काही कारणास्तव हटवत नाही आला, तर संविधानिक कारवाईने त्यांचे 31 दिवसाच्या नंतर आपोआप त्यांचे पद रिक्त होण्यात येईल. नंतर त्यांना पुनर्नियुक्तीची पण तरतूद केली त्या बिलमध्ये बघा. तर तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर, तुरुंगातून जर ते मुक्त झाले आणि ते हे आपल्या महाराष्ट्रात देशातील तसंच कारण येते, ते देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी पुन्हा येईल म्हणजे त्याच प्रकारे म्हणजे असं एक तुम्हाला लक्षात ठेवण्यात येईल बघा. ती कशी पुनर्नियुक्ती तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर आणि पुन्हा मंत्री पदावर नियुक्त शक्य आहे, पण कधी जर तो निर्दोष साबित झाला तर उच्च न्यायालयाने त्याला अशी तरतूद सांगितली. तर फ्रेंड्स, ह्याच्या मागची आपण पार्श्वभूमी पाहू. काही पण कोणत्या पण जर घटना घडल्या त्याच्या आधी ऐतिहासिक पार्श्वभूमी असतेच, त्याच्याशिवाय त्या घटनेला अशी चालना येत नाही फ्रेंड्स. तर RPA ॲक्ट 1951 1951चा RPA ॲक्टमध्ये जर शिक्षा झाल्यासच अपात्रता असे करण्यात आले होते त्यावेळेस, परंतु हा जे प्री ट्रायल कस्टडी होतं त्यावर आधारित होता. नंतर न्यायालयीन प्रेरणा बघा त्या केसची. तर मनोज नरूला व लिली थॉमस आणि बोमाई केस, हे आपण लिली थॉमस VS युनियन ऑफ इंडिया केस 2013चा आपण ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाहू काय होता त्या केस बॅकग्राऊंडचा. तर
असं त्या केसचे असे बॅकग्राऊंड होतं त्यावेळेस की या प्रकरणात निवडणूक लढवणारे किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे ते MP असू नाही तर MLA असू यांनी गुन्हेगारी शिक्षा जर झाल्यास ते अपात्र ठरवण्याचा प्रश्न होता बघा त्यावेळेस. नंतर यापूर्वी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951चा त्यात सेक्शन 8(4) नुसार एखाद्या सदस्याला जर शिक्षा झाली तर ती अपील प्रलंबित असेपर्यंत अपात्र ठरत नव्हता बघा त्यावेळेस. तर ती अशी तरतूद होती. त्यानंतर आपण प्रासंगिक उदाहरण पाहूया बिल ॲक्टच्या पारित करण्यामागचा काही उद्देश हेतू असू शकतो. तर विरोधकांनी का अपोजिशन त्याच्यावर का शिक्कामोर्तब करते की हे बिल विरोधक त्यांना पाठिंबा देत नाही, नकार देते का? कारण विरोधकांचे असं होते की जे दिल्लीचे CM होते अरविंद केजरीवाल ते 2024मध्ये ते 30+ दिवसाचे जास्त ते CM पदावर होते. पण CM पदावर असताना पण 30+ जास्त दिवसात ते तुरुंगवासात होते म्हणजे जेलमध्ये होते. तर त्यांच्यावर डायरेक्ट ॲक्ट लागू शकतो. तर फ्रेंड्स ADR अहवाल काय सांगतो बघा. लोकसभेतील जवळजवळ 46% आमदारांवर आणि जवळजवळ 31% गंभीर असे गुन्हे आहेत बघा त्यांच्यावर. आणि हे फ्रेंड्स काही कारणास्तव हे ठीक आहे की ह्याने गुन्हेगारी रोखू शकते पण ह्याने असं डिक्टेटरशिप पण येऊ शकते बघा. जो पक्ष सध्या बहुमत आहे संसदेत तो काही पण म्हणजे कसं विरोधी पक्षाने त्यांच्या पक्षाला पाठिंबा नाही दिला नाही तर काही बिल पारित वगैरे नाही केले तर लगेच त्याला 30 दिवस टाका तुरुंगात आणि त्याला त्या पदावरून रिक्त करा असं विरोधकांचं काही टीकाकार आहेत. तर त्यात MK स्टॅलिन आहे ते CM ते काय टीका करतात बघू आपण. ह्याच्यावर आयोग क्वेश्चन विचारू शकतो. तर त्याने हे विधेयक ब्लॅक बिल म्हणून संबोधले बघा आणि ब्लॅक बिल आणि ब्लॅक डे म्हणून संबोधले. हे विद्यमान लोकशाही तत्वांना धोक्यात टाकणारे आणि निर्णय सुनावणी किंवा निकाल नसताना फक्त अटकेवरूनच निवडणूक केलेल्या नेत्यांचा पदनिषेध हेतूचा बोलून आदेश दिक्कत असल्याचे म्हटले त्याने बघा. काय म्हटले? बोलून आदेश दिक्कत असे म्हटले त्याने. नंतर आपण ह्याच्या काही सकारात्मक बाजू पण आयोग विचारू शकतो बघा. सकारात्मक बाजू विचारू शकतो, नकारात्मक बाजू आपण दोन्ही बघणार आहे बघा. तर ह्या बिलाचे काही सकारात्मक बाजू पाहू आपण. जे राजकारणातील शुद्धता आणि पारदर्शकता आहे ती चांगली होईल बघा आणि गुन्हेगारी राजकारणावर आळा घालण्यात येईल बघा. नंतर लोकांचा जे सरकारवरील विश्वास वाढेल कारण आता सगळे भ्रष्टाचार करप्शन वगैरे कमी होतील तसं वाटतंय पण हे सगळे. नंतर काही नकारात्मक बाजू पाहू आपण. तर नकारात्मक बाजू असे आहेत की निर्दोष समजण्याचा सिद्धांत आर्टिकल 21 जो आहे तो धोक्यात येईल. मग आर्टिकल 21 आपल्याला म्हणजे स्वातंत्र्याचा वगैरे हक्क प्रत्येकाला तर ते धोक्यात येऊ शकतो ना कारण ही डिक्टेटरशिपच झाली ना. तर विरोधकांचे सरकार आणि अस्थिर करण्यासाठी गैरवापर शक्य तुम्हाला आताच बोललो मी असा होऊ शकतो. जर विरोधक जर असे संसदेत जर एखादा बिल जर त्यांच्या अपोजिशन असेल म्हणजे जो बहुमत सरकार आहे त्याच्या विरुद्ध तर ते असे करू शकतात त्यांच्यावर कोणत्याही केसेस वगैरे करून जेलमध्ये टाकू शकतात आणि त्यांना 30 दिवसाची सजा करून त्यांना पदावरून हटवू शकतात बरं का. नंतर अटक दोषी समजणे हा पण प्रश्न तिथे निर्माण होईल बघा. नंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनची लिंक आहे का आपण म्हणजे आयोग आपल्याला डायरेक्ट विचारू शकतो 130 हा जो अमेंडमेंट बिल आहे ते आपल्या संविधानाशी कोणकोणत्या कलमाशी संबंधित आहे. तर फ्रेंड्स आर्टिकल 102 व 191 हे संसद व राज्य विधानमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेबाबत तरतूद करण्यात येतात. नंतर आर्टिकल 101 3A व आर्टिकल 190 3A हे सदस्य अपात्र ठरण्यास जागा रिक्त होते बघा फ्रेंड्स. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलो की 10 क्वेश्चन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण फक्त काय बघतो आपण क्वालिटी बघतो क्वांटिटी बघत नाही पुस्तकासारखं. हे नोट्स तुम्हाला मी PPT पाठवून देतो. तुम्ही तुमच्या मनात काय वाटते बा ह्या बिलमुळे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि धन्यवाद फ्रेंड्स.